We are studying on the life of Jonah, योनाच्या जीवनाचा अभ्यास आपण करत आहोत. living with the moderate attitude towards the things of the world. जगातल्या गोष्टींविषयीनं एक माफक वृत्ती बाळगून जगणे. Not that when you live with a moderate attitude towards the things of the world that you will get moderately. असं काही नाही की जगातल्या गोष्टींविषयीनं एक माफक वृत्ती जर आपण बाळगली तर गोष्टी पण आपल्याला माफक म्हणजे कमीच मिळतील जगातल्या, असं काही नाही. You may get exceedingly abundantly, कदाचित तुम्हाला जास्त मिळेल, भरून वाहील एवढं मिळेल, but our perception towards it should be very moderate. परंतु आपला दृष्टिकोन त्या गोष्टींकडे एक माफक दृष्टिकोन असायला हवा. God will give you everything. परमेश्वर तुम्हाला सगळं देईल. Amen. आमेन. Everything what you require and which pertains to your this temporary life. जी काही तुमची गरज आहे या तात्पुरत्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही लागणार आहे ते सगळं परमेश्वर तुम्हाला देईल. God will give it to you. देव तुम्हाला सगळं देईल. Pressed down, shaken together, running over. भरून भरून दाबून भरून वाहील एवढं देईल. Your cup shall run over. तुमचा पेला भरून वाहील. But पण in the midst of it all, या सगळ्यामध्ये we need to have a very moderate attitude towards these things. एक माफक वृत्ती आपली असली पाहिजे. या जगातल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या गोष्टींमागे वेडपिसं होऊन सुद्धा धावायची गरज नाही. तर एक माफक वृत्ती त्या गोष्टींविषयी असावी. याचा अर्थ असाही लागत नाही की माफक वृत्ती बाळगली की आपल्याला मिळेल सुद्धा कमीच किंवा जगातल्या गोष्टी आपल्याला मिळणारच नाहीत, असं काही नाहीये. देव तुम्हाला भरभरून देईल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Jonah chapter 4 verses 6 and 7. योनाचा 4था अध्याय त्यातलं 6वं आणि 7वं वचन आपण काढू. And the Lord God prepared a gourd and made it to come up over Jonah, that it might be a shadow over his head to deliver him from his grief. So Jonah was exceeding glad of the gourd, but God prepared a worm when the morning rose the next day, and it smote the gourd that it withered. योना 4, 6 आणि 7. आणि यहोवा देवाने त्याला त्याच्या क्लेशातून मुक्त करायला त्याच्या डोक्यावर सावली व्हावी म्हणून एक भोपळी तयार केली आणि ती योनाच्या वरती चढेल असे केले. मग योनाला त्या भोपळीमुळे फार आनंद झाला. परंतु दुसऱ्या दिवशी पहाट झाली तेव्हा देवाने एक किडा तयार केला आणि त्याने भोपळी मारली तेव्हा ती सुकून गेली. Praise the Lord. Hallelujah. The first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, that the changes come. बदल येतो. Amen. आमेन. The changes come. बदल येतो. Why? का? To prepare us. आपल्याला तयार करायला बदल येतो. Second point, दुसरा मुद्दा, there is a purpose of God in our very changes. आपल्या या सगळ्या बदलामध्ये परमेश्वराचे काहीतरी संकल्प असतात. आपल्या जीवनात समजा काही बदललं, काही परिस्थिती बदलली का काही बदललं तर त्यामागे देवाचे काहीतरी संकल्प असतात. Praise the Lord. हालेलुया. And so you're in the second point. We are still in the second point. तर दुसरा मुद्दा आपण अजूनपर्यंत शिकत आहोत. And you know how Jonah was seated under that tree, that gourd. आणि योना कसा भोपळीच्या झाडाची सावली घेत मस्त बसलेला होता. Actually he was sitting in a booth. आणि तो तिथे त्याने झाडावर एक छोटंसं घर बांधलं, त्यात तो बसलेला होता. His motive was not very right. त्याची वृत्ती अगदी योग्य नव्हती. Because you are just waiting what would happen to these people. कारण की तो वर हे बघायला बसला होता की आता निनवेतल्या लोकांचं काय होतंय ते इथे वर बसून आपण पाहू. And in that sweltering heat, आणि भयंकर ऊन होतं, फार उकाडा होता. God had mercy on him. त्या उकाड्यामध्ये परमेश्वराने त्याच्यावर दया केली. What a loving God we have. म्हणजे आपला परमेश्वर किती प्रेमळ आहे. There are times we walk in the permissive will of God, yet He shows His mercy towards us. कधी कधी आपण परमेश्वराच्या परवानगी दिलेल्या इच्छेत चालतो पण तरी देखील परमेश्वर आपल्यावर त्याची दया करतो. Praise God. किती महान आहे तो. You know, He does that to encourage us. आणि अशासाठी करतो की आपल्याला त्यातून प्रोत्साहन यावं. Amen. आपल्यातला उत्साह वाढावा. And then we saw मग आपण पाहिलं how when the gourd came up over his head, ते भोपळीचं झाड किंवा वेल जेव्हा त्याच्या डोक्यावर आला he was exceeding happy for that gourd. तो त्या भोपळीच्या झाडाविषयी न फार आनंदी झाला. He was very happy. की हे झाड कसं उगवलं पहा, त्याच्याविषयी न तो फार आनंदी झाला. And when God saw he was overly happy, आणि जेव्हा देवानी पाहिलं की या झाडाविषयी ना हा जास्तीचाच आनंदी झालाय, God withered it away in the मग next day. देवाने त्या झाडाला दुसऱ्या दिवशी सकाळी सुकवून टाकलं. Amen. Amen. Completely dried it up. पूर्ण वाळून गेलं. The loss of anything कुठल्याही गोष्टीची हानी that is overvalued while it is over you
तुमच्यावर ती गोष्ट असताना त्याचं मोल जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करू लागलात, then you will also be overly whelmed when it is taken away from you. तर मग तीच गोष्ट तुमच्यापासून काढून घेतल्यानंतर देखील तुम्हाला तेवढं जास्त आश्चर्य किंवा धक्का बसेल की हे गेलं कसं. Jonah was overjoyed योनाला जास्तीचाच आनंद झालेला when the gourd sprang up, जेव्हा तो वेल किंवा ते झाड त्यांनी आलेलं पाहिलं, and overvexed when it withered away. See, आणि जेव्हा ते वाळून गेलं तेव्हा त्याला धक्काच बसला की असं कसं, फार वाईट वाटलं, फार दुःख झालं. that's why don't give your heart to anything. आणि म्हणूनच ना कुठल्याही गोष्टीला तुम्ही हृदय देऊन बसू नका. Amen. आमेन. Do not be overly excited about anything. कुठल्याही गोष्टीचा आनंद करायचा, आनंद करायला कोणी नाही म्हटलेलं नाही, बायबल मध्ये पण नाही लिहिलेलं नाही, पण आनंद करताना जास्तीचा अतिशयोक्ती केलेला असा आनंद करायचा नाही. Or then its loss will be too hard for you to bear. नाही तर देव न करो तो आनंद किंवा ती वस्तू आपल्या जीवनातनं गेली तर त्या आनंदाची हानी आपल्याला तर सहनच होणार नाही. Amen. आमेन. I feel मला असं वाटतं God was very happy. परमेश्वर फार आनंदी होता. Why? का? Nineveh is repenting. की निनवे गाव पश्चाताप करत आहे. And with that joy, he was ready to bless Jonah. आणि त्या आनंदानं परमेश्वर योनाला आशीर्वाद द्यायला तयार होता. See, Jonah was happy about something which is temporary. योना एकीकडे योना तर एका तात्पुरत्या गोष्टीवर एवढा आनंदी झाला. He should have been, in fact, happy about the Ninevites who are being saved. उलट पक्षी योनानी कसा आनंद करायला हवा होता की ज्या निनवेकरांचं तारण होणार आहे त्या निनवेकरांसाठी योनामध्ये आनंद यायला हवा होता. Praise the Lord. हालेलुया. In the salvation of souls, he should have been happy. माणसांच्या तारणामध्ये, लोकांच्या तारणामध्ये योनाला आनंद व्हायला हवा होता ना. But he was happy exceedingly about the temporary things. पण योनाला मात्र खूप आनंद झाला. हे तात्पुरतं झाड काय उगवलं आणि काय सावली मिळाली यामध्ये तो इतका आनंदी झाला. Secondly, we see दुसरी गोष्ट आपण पाहतो, it was God who gave the gourd, परमेश्वराने ते झाड दिलेलं किंवा वेल दिलेला. and it was God who took it away. परमेश्वरानेच वेल दिला होता आणि परमेश्वरानेच तो काढून घेतला. Amen. Amen. Now, if God has given you, then He has the right to take it away also, isn't it? आता परमेश्वराने जर एखादी गोष्ट आपल्याला दिलेली आहे तर परमेश्वराला 100% हक्क आहे ना ती गोष्ट आपल्याकडनं परत काढून घ्यायला. Praise the Lord. हालेलुया. Jonah didn't earn for it. to योनानी be काय घाम गाळून कमवला होता का वेल? एवढा राग कशाला आला? You shouldn't be angry with God. एवढी चिडचिड कशाला करायला हवी होती? एवढा राग कशाला यायला हवा होता? स्वतः तयार केला होता का भोपळीचा वेल? परमेश्वराने दिला होता ना, आणि मग परमेश्वरानेच परत घेतल्यावर तुला कशाला एवढा राग येतो? Amen. In our house, घरात when our father or our mother, they give us the children some pleasant things. आई वडील जेव्हा आपल्या मुलाबाळांना काही चांगल्या वस्तू, सौख्यदायी वस्तू देतात, Something which they didn't even ask or anticipate. असं समजा काहीतरी त्यांनी दिलं मुलाबाळांना की जे मुलांनी मागितलं सुद्धा नव्हतं, And it comes as a surprise to them. आणि एक आश्चर्य म्हणून त्या मुलांना ती गोष्ट मिळते. And you know, it is a pleasant thing for those children because they cherish and value the concern that you have for them. आणि त्या मुलांना त्या गोष्टीतनं आनंद येतो, फार आनंद मिळतो, आणि मुलांना कौतुक वाटतं की माझ्या आईवडिलांना किती माझी काळजी आहे की न मागताही मला दिलं. Praise the Lord. Hallelujah. If somebody asks, if the son asks, the daughter asks, and then the father gives or the mother gives, it's okay because you have asked and you have received. मुला मुलींनी मागितलं आणि वडिलांनी दिलं तर ते ठीकच आहे, म्हणजे त्यात काही एवढं विशेष नाही, ते सगळेजण असंच करतात. But then when the parents go out of the way and give you something of which you didn't ask for. पण आई वडील समजा कधीतरी मुद्दामून अशी काहीतरी गोष्ट मुलाबाळांना देतात की जी मुलांनी मागितली सुद्धा नव्हती, मुलांच्या डोक्यातही नव्हती, मुलांची अपेक्षा पण नव्हती की डॅडी मम्मी मला हे देतील. It shows the heart, the love of the parents towards you. त्यावरनं आई वडिलांचं तुझ्या प्रित्यर्थ हृदय कसं आहे बघ हे कळून येतं. Amen. Amen. And if they, God forbid, take it away, आणि देव न करो तीच गोष्ट, तीच वस्तू समजा आई वडिलांनी तुमच्याकडनं कधीतरी काढून घेतली, they must be having genuine reasons to take it away. तर त्याच्या मागे काहीतरी एक खरं कारण असणार आहे की ज्या कारणापायी त्यांनी ती काढून घेतली. Otherwise, नाहीतर things you didn't even ask for, they gave, that itself shows that there is some meaning behind and purpose behind their taking it away. जी गोष्ट तुम्ही मागितलेली नव्हती तरी त्यांनी तुम्हाला आणून दिली,
आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तीच गोष्ट त्यांनी तुमच्यापासून काढून घेतली, तर ह्याचा अर्थ काहीतरी त्याच्या मागे कारण असणार आहे म्हणून काढून घेतली. And Jonah getting angry on God was not proper. आणि योनानं या परिस्थितीमध्ये देवावर चिडणं काही बरोबर नाही. Bible says he was angry with God. बायबल मध्ये लिहिलंय योना देवावर चिडला. And look at Job. आणि इयोब पहा, Everything taken away from him. सगळं योबाकडनं घेऊन टाकण्यात आलेलं होतं. His wealth is gone, children is gone, his health is gone. धनसंपत्ती गेली, घर गेलं, मुलं बाळ गेली, सगळं Everything. सगळं सगळं त्याचं गेलं एका दिवसात. And with what kind of attitude did he receive these heavy strokes? आणि कुठल्या पद्धतीच्या वृत्तीनं इयोबानं जीवनावर आलेला हा संकटांचा मारा स्वीकारला? With the right attitude. एक योग्य वृत्ती घेऊन. His wife said, त्याची बायको म्हणाली, do you still hold on to your integrity? काय अजूनही सरळ जीवन जगायचं ठरवलंय का? Curse God and die. एकदाचा देवाला शाप देऊन तुम्ही मरा. एवढं सगळं झाल्यानंतर पण तुम्ही म्हणता की मी सात्विकतेने जगणार, तुमची तर कमालच आहे, असं यांची ही बोलली. Amen. And he said, you are talking like a foolish woman. आणि योब म्हणाला तिला की तू मूर्खासारखी बोलत आहेस. Shall we only receive good from God and not evil? तू बावळट बाईसारखं बोलत आहेस. देवाकडनं फक्त चांगलंच घ्यायचं असतं का, वाईट नाही का? In other words, दुसऱ्या शब्दात, only we have to take it from God. देवाकडनं नुसतं घ्यायचं 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 का? If you receive something from the people, you will always be gracious. I mean, there's nothing too great about it. लोकांकडनं तुम्हाला सारखंच काही ना काही मिळत राहिलं तर तुम्ही तर नेहमीच चांगल्या पद्धतीनं राहाल, वागाल, त्यामध्ये काही ग्रेट नाही. The proving comes पण पारख कधी होते? when they don't give. जेव्हा त्यांनी दिलं नाही. How is our reaction? मग त्यांनी दिलं नाही, त्याच्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे? Amen. आमेन. तिथं पारख होते, तिथं आपली परीक्षा असते. He said, the Lord gave and the Lord has taken away. Blessed be the name of the Lord. पण इयोब मात्र म्हणाला, परमेश्वराने दिलेलं होतं आणि परमेश्वराने नेलं, त्या परमेश्वराचं नाव आशीर्वादित असो. Even David says दावीद देखील म्हणतो पहा, in Psalm 39 verse 9, स्तोत्र 39 आणि त्यातलं 9वं वचन, I was dumb and opened not my mouth because thou did it. स्तोत्र 39 त्यातलं 9वं वचन, You did it, O God. हालेलुया. मी मुका राहिलो, मी आपले मुख उघडले नाही, कारण हे तूच केलेले आहेस. तू केलं, मी तोंड उघडणार नाही. स्तोत्र 39 9वं वचन, Say, मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही, कारण हे तूच केलेलं कार्य आहेस. I am silent before you. मी शांत आहे तुझ्या समोर, I won't say a word, मी एक शब्द बोलणार नाही, for my punishment is from you. कारण माझी ही जी काही शिक्षा किंवा अनुशासन आलेलं आहे ते तुझ्यापासून आलेलं आहे. I'll say no more हे फटके तुझ्याकडनं खात असताना मी काही बोलणार नाही, because you are behind this. कारण या सगळ्याच्या मागे देवबाप्पा तू आहे. If you are behind this, आणि देवबाप्पा या सगळ्याच्या मागे जर तू आहेस, I'll put my finger on my lips. तर मी तर मुखावर ओठांवर बोट ठेवणार आहे Praise God. आणि मी बोलणार नाही. Because we know if God has given and He has taken it away, there has to be a very strong reason behind it. का आपल्याला माहितीये, तेवढी समज आहे की आपल्यामध्ये, तेवढं सगळ्यांनाच समजतं की परमेश्वराने समजा आपल्याला काही दिलेलं होतं आणि काही काळाने काही कारणास्तव परमेश्वराने ते आपल्याकडनं काढून घेतलं, तर त्यामागे काहीतरी परमेश्वराचं कारण असणार आहे, एवढी समज आपल्या प्रत्येकात आहे. No parent will take away things from their children without a cause. कुठलेही आई वडील आपल्या मुलाबाळांकडनं कुठलीही गोष्ट कारणाविना काढून घेत नाही. Amen. आमेन. That much understanding we have. म्हणजे तेवढी समजूत सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये आहे. Even so, तसं when you are walking with God, जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालत असता, when you are faithful with God, जेव्हा तुम्ही देवाशी विश्वासू राहता, when you are doing things right, आणि जेव्हा तुम्ही योग्य ती कामं करता, and yet you lose upon things, आणि असं सगळं योग्यपणे करत असतानाही समजा तुमच्या जीवनातनं काही गोष्टी गेल्या, you just say, Lord, तुम्ही फक्त म्हणा, प्रभू you gave me, तू दिलं होतंस, you took it away, तू परत घेतलंस, I have no problem, मला काही समस्या नाही, you did it, तू केलंयस, I know it. मला माहितीये हे तू केलंयस, हे तू माझ्यापासून काढून घेतलंयस, तुझी याच्या मागे काहीतरी योजना आहे. Amen. आमेन. Even when Shimei was throwing stones at David, अगदी शिमी सुद्धा जेव्हा दाविदाला दगड मारत होता, his men said, let us go and kill this fellow Shimei. दाविदाची माणसं म्हटली दाविदाला
की चला आपण जाऊन या शिमीला ठार मारू. तो स्वतःला काय समजतो? David said, दावीद म्हटला, what have you got to do in this? याच्यामध्ये तुमचा काय संबंध? Why do you interfere in this? याच्यात तुमचा काय संबंध? तुम्ही कशाला मध्ये पडताय? Amen. हा? You don't interfere with my problem. माझ्या समस्येत तुम्ही मध्ये पडू नका. तो मला मारतोय ना. Because God must have told him. परमेश्वराने त्याला सांगितलं असेल की मार दावीदाला दगड. That's what he says. असं दावीद म्हणतो. He says maybe God has told him to throw stones at me. दावीद म्हणतो कदाचित परमेश्वराने शिमीला सांगितलं असेल की दावीदाला दगड मार म्हणून तो मारतोय. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही गप्प बसा. Maybe God told him to curse me. कदाचित देवानीच त्याला सांगितलं असेल की मला त्यांनी शाप द्यावा. Let it be so. असू दे ना, तुम्ही मध्ये पडू नका. Something God is teaching me. काहीतरी देव यातनं मला शिकवत आहे. There is some purpose behind it all. काहीतरी देवाचा याच्या मागे संकल्प आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, if God has given and God has taken it away, don't curse God. परमेश्वराने जर दिलेलं होतं आणि परमेश्वरानेच परत घेतलेलं आहे तर त्या परमेश्वराला शाप देऊ नका. Amen. आमेन. Never say any word against God. परमेश्वरा विरुद्ध एकही शब्द बोलू नका. Amen. Amen. If it is the devil, आणि जर सैतानाने घेतलंय kick him out. तर त्याला हकला नाही, लाथा घालून हकला. Say, I bind you, devil. त्याला म्हणायचं मी बांधतो तुला सैताना. Leave my property, leave my money, leave my children, leave my business, leave my job, leave my promotion. माझा पैसा, माझी मालमत्ता, माझी मुलं बाळ, माझं प्रमोशन सोड येशूच्या नावामध्ये. And even after saying that, आणि हे असं म्हटल्यानंतर सुद्धा turn round the other side दुसऱ्या बाजूला वळा and say, God, आणि म्हणा प्रभू I thank you. मी तुझे आभार मानतो If you have given की तू दिलेलं होतंस, and you have taken away, समजा तू दिलेलं होतंस आणि तू परत घेत आहेस, blessed be your name. तर तुझं नाव आशीर्वादित असो. Because there is a purpose behind it का all. त्याच्या मागे तुझी काहीतरी योजना आहे. When it comes to the children of God, जेव्हा देवाच्या मुलांच्या जीवनाचा प्रश्न येतो nothing happens by fate. तेव्हा असंच नशिबानं झालं, दुर्दैव होतं म्हणून झालं असं होत नाही. Time and chance does not happen to all. काळ आणि वेळ सगळ्यांच्या जीवनावर अशी येत नाही. Amen. आमेन. Because when we are children of God, कारण की आपण जेव्हा देवाची मुलं आहोत, my time and my chance is in the hand of God. तेव्हा माझी वेळ, माझा काळ, माझा योग सगळा देवाच्या हातात आहे. It cannot be said about the world. जगातल्या लोकांविषयी ना आपण असं नाही म्हणू शकत. They can say we are unlucky. जगातली माणसं म्हणू शकतात की नशीबच आमचं फुटकं आहे. काय करायचं, नशिबात लिहिले होते तेच नशीबच होणार. फुटकं आहे. त्याच्या पलीकडे कुठं मिळणार? नशिबा पलीकडे कोण जाऊ शकतं? For us there is no chance, there is no ill fate. असं आपल्या जीवनात असं नाहीच आहे की नशीबच माझं जळलेलं आहे, माझं कधी चांगलं होतच नाही, दुर्दैवच आहे, काय 7.5 लागली आहे. Nothing. नाही 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 नाही. Never even say lucky. मी लकी होतो. Lucky. टाका तुमच्या डिक्शनरी मधनं. लकी हा शब्द सुद्धा वापरू नका मी तर म्हणतो. Christians say that. ख्रिस्ती लोक बोलताना म्हणतात I am lucky. मी लकी आहे. You are not lucky. कसला You are lucky आहे? God ordained. देवाने ठरवलं होतं म्हणून झालेलं आहे. लक कुठून आलं मध्ये? Are you understanding? कळतं का? तो पुढच्या वेळेला लकी लकी नो लकी नो लकी. If it's a bad luck, say devil has done it. दुर्दैव असेल तर म्हणा सैतानाने केलं. बॅड लक म्हणू नका, म्हणा सैतानाने केलं. You know, when Aaron, अहरोन, his rebellious children, त्याची बंडखोर मुलं they were burnt by the wrath of God. परमेश्वराच्या क्रोधापायी जळून राख झाली. Right before his eyes, 2 children become ash. त्याच्या नजरेसमोर त्याची 2 मुलं राख झाली. In Leviticus 10 verse 3, लेवीय 10वा अध्याय 3रं वचन. Moses told Aaron, मोशे अहरोनाला म्हटला, this is that the Lord spoke, saying, I will be sanctified in them that come near me. See? Moses was reminding Aaron, this is what the Lord was saying, that anybody who comes closer to me should be sanctified. Otherwise, this is the result that will happen. लेवीय 10वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन. तेव्हा मोशेने अहरोनाला म्हटले, यहोवा जे बोलला ते हेच. तो म्हणाला, जे माझ्या जवळ आहेत त्यांच्या ठाई मी पवित्र मानला जाईन आणि सर्व लोकांसमोर मी गौरवला जाईन. तेव्हा अहरोन उगा राहिला. अहरोन उगावर काय कराल? रेड, येलो, पिंक, ब्राऊन. And Aaron held his peace. अंडरलाईन उगा.
अहरोन उगा राहिला. म्हणजे काय? म्हणजे काय? उलट उत्तर दिलं नाही, प्रत्युत्तर नाही प्रश्न केलं, नाही केलं, नाही, भावाला सांगितलं नाही नाही. काही. हे देवाकडने आलेलं आहे. असू द्या, मी काय विचारणार नाही का. आमेन, आमेन. हेल्ड इज पीस. उगा शांत राहिला, गप्प राहिला. नो काय झालं? अँगर. सी, नो अँगर इन हिम. अजिबात त्याच्यामध्ये राग नव्हता. नो अँगर. अजिबात त्याच्यामध्ये राग नव्हता. इथं आपलं मुलांना काय झालं तर काय देव खा असं केलं तू असं का. से ही हेल्ड हिज पीस. आपल्याला सहन होत नाही, पण ह्यानी पहा कसा शांत राहिला. हु विल आस्क हिम. कोण त्याला विचारणार? If his strokes are lighter, who will ask him? If his strokes are harder, who will ask him? त्याचा मारा हलका असला तरी त्याला कोण विचारणार, आणि त्याचा मारा जड असला तरी त्याला कोण विचारणार? त्याचा मारा पण एवढं जड नसणार की तुम्ही मरूनच जाणार. That devil will do. ते सैतान करेल, एवढा जड मारा देईल की तुम्ही मरूनच जाल. Even if his strokes are harder, he is right. Even if his strokes are lighter, he is right. परमेश्वराकडून आलेला मारा हलका असला तरी परमेश्वर बरोबरच आहे, जड असला तरी परमेश्वर बरोबरच आहे. चांगला नाही का? Yes. What if he had, instead of withering away the gold, he would have withered away Jonah only? हा, भोपळीचा वेल सुकवायच्या ऐवजी परमेश्वराने योनाला ड्राय अप केला असता तर, योनालाच वाळवून टाकला असता तर. See, he should have been thankful. आभार मानायचे ना, हात जोडून की देवा दया झाली, माझा हाताला तू विदर्ड नाही केलं. हो ना, मला झाडाला वाचवलास, मला तू वाचवलास, तुला किती धन्यवाद. पण नाही, आम्हाला वेलच पाहिजे. He has not cut off your spiritual blessings. तुझे आध्यात्मिक आशीर्वाद तर त्याने कापून नाही टाकलेले ना. He has not removed his holy presence from you. त्याचा पवित्र सहवास तर त्याने तुझ्याकडनं काढून नाही घेतलेला ना. He has not taken away the salvation. त्याने तुला दिलेलं तारण तर काढलेलं नाहीये ना. He has not taken away his mercy. त्याने तुला दिलेली दया तर घेतलेली नाहीये ना. He has not taken away his faithfulness. त्याने त्याचा विश्वासूपणा तर आपल्यापासून लांब केलेला नाहीये ना. He has not become cold towards his love. आपल्या प्रित्यर्थ त्याच्या प्रेमात तो थंड पडलेला नाहीये ना. Only the shelter he took away. फक्त सावली काढून घेतली आहे ना, मग एवढं टेन्शन कशाला घेतो? If he had taken away all these things, that would have been infinitely worse for Jonah. जर हे सगळं त्याने काढून घेतलं असतं तर मग योनाची परिस्थिती अतिशयच वाईट झाली असती म्हणायचं. These times, हे काळ, instead of grumbling and griping, it is silence time like Aaron to just consider why this thing has happened. या असल्या काळामध्ये उगीचच आपली तक्रार कुरकुर कुरकुर करायच्या ऐवजी अहरोनाप्रमाणे, इयोबाप्रमाणे, दाविदाप्रमाणे गप्प बसायचा आणि विचार करायचा की हे काय झालं, कसं झालं, का बरं झालं असेल. Say, even if those things are removed from us, आणि जरी या गोष्टी आपल्या जीवनातनं काढून घेतल्या it is still far less the suffering we actually deserve. तरी ज्या त्रासाच्या योग्यतेचे आपण आहोत ना, त्याच्याहून तर कमीच त्रास आहे हा. That's why, म्हणून like Aaron, we need to hold our peace. अहरोनाप्रमाणे शांत बसायचं. Amen. जगात एक म्हण आहे, शांत बसायला अक्कल लागते, अक्कल वापरायची आणि अशा परिस्थितीत शांत बसायचं. He should have said, त्यांनी म्हणायला हवं होतं, Lord, प्रभू you can take away everything, तू सगळं घेऊ शकतोस, but don't take away your love from me. पण तुझं प्रेम माझ्यापासून काढून घेऊ नकोस. Don't take away your mercy from me. तुझी दया माझ्यापासून काढून घेऊ नकोस. Don't take away the Holy Spirit from me. तुझा पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नकोस. What fighting for food? अन्नासाठी काय भांडायचं? Fighting for material things. भौतिक गोष्टींसाठी काय रुसवा फुगवा घ्यायचा? You have given your eternal Son for us. तू तुझा परमप्रिय पुत्र, सनातन पुत्र आमच्यासाठी पाठवलास. What are these things, Lord? या जगातल्या गोष्टी त्या काय आहेत? Amen. आमेन. What thou hast taken away are not eternal things. तू जे काढून घेतलेलं आहेस त्या सनातन गोष्टी नाहीयेत. These are not valuable things. या गोष्टी काही मोलवान नाहीयेत. If God takes away eternal things and spiritual things, then we need to say somewhere something is wrong with परमेश्वराने God. जर आध्यात्मिक गोष्टी आणि सनातन गोष्टी आपल्याकडनं काढून घेतल्या
तर मग आपण टेन्शन घेऊन कुठेतरी म्हणायचं की परमेश्वर चुकलाय बहुतेक, कसं काय त्याने माझ्याकडनं हे काढून घेतलं. Jonah should learn from men of God. योनानं देवाच्या सेवकांकडनं शिकायला हवं होतं. Who gave Abraham a son? अब्रामाला मुलगा कोणी दिला? Did he ask for it? त्याने मागितला होता का? No. नाही, God gave. देवाने दिला. It was not possible in the शक्यच human. नव्हतं. मानवी रीत्या तेव्हा ते शक्यच नव्हतं. God gave. देवाने दिला And God asked for the son Isaac. आणि देवाने दिलेला देवानीच परत मागितला इसाक. Give me Isaac, he said. मला इसाक दे म्हटला. He cannot fight with God. तो देवाशी भांडू नाही शकत. God will say, I gave to you. देव म्हणेल मी तुला दिलेला आहे. You could have never had a son. नाही तर तुला मुलगा झालाच नसता. I gave it. मी तुला मुलगा दिला. Now I have the right to ask for it. तर मला पूर्ण हक्क आहे तो मुलगा परत मागायला. So give your son Isaac on the altar. तर तुझा मुलगा इसाक मला वेदीवर चढव. God didn't even have to ask or say so many things to Abraham. God just said, offer your son Isaac, and Abraham knew it. That God gave, let God have it. देवानं तर अब्रामाला फारसं काही सांगायचीही गरज पडली नाही. नुसतं देवानी तोंड उघडलं की तुझा मुलगा मला दे. लगेच अब्राम तयार होता की आलोच, मी मुलाला घेऊन आलोच. Amen. आमेन. After giving a miracle child, now God proceeds to take away that child. चमत्कारिक रीत्या मुलगा देऊन आता परमेश्वर तोच मुलगा त्याच्याकडनं परत घेत आहे. Abraham must have said, अब्राहम म्हटलं असेल, Lord, प्रभू I would have never had a son, मला मुलगाच झाला नसता, but you gave me. तू मला दिलास. So now you are asking him back. आणि आता तूच तो मुलगा परत मागतोय. So here is my son Isaac. घे हा मुलगा माझा इसाक. I will lay him on the altar. मी त्याला वेदीवर चढवतो. If that pleases you, if that is what you want, take it. त्यातून जर तुला आनंद मिळणार आहे आणि तुला जर तेच हवंय तर घे, त्याला तूच दिला होता. That kind of attitude Jonah should have. अशा पद्धतीची वृत्ती योनामध्ये असायला हवी. That kind of attitude each one of us should have. अशा पद्धतीची वृत्ती आपल्या प्रत्येकामध्ये असायला हवी. Thank God that He has not tested us thus like परमेश्वराचे Abraham. आभार माना की अब्रामासारख्या परीक्षा देवाने आपल्या घेतलेल्या नाहीत. Parents, माता पितांनो, thank God. देवाचे आभार माना. Abraham was not a superman. अब्राम काय सुपरमॅन होता का? He was like you and me. तुमच्या माझ्या सारखाच मानव होता. He was like us. आपल्यासारखाच होता. But thank God he was tested in that capacity and we were not. पण देवाला धन्यवाद द्या की अब्रामाची पारख त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केली, तुमची माझी नाही केलेली, म्हणून देवाला धन्यवाद द्या. Thank God we were not tested like Job. देवाचे आभार माना की योबासारखी आपली पारख त्याने कधी घेतलेली नाही, केलेली नाही. Or then most of us would be found wanting. नाहीतर आपल्यातले जास्तीत जास्त लोक पुष्कळ अजूनही उन्हात पडले असते. Amen. आमेन. Like many men of God. जसं अनेक देवाचे सेवक, Like God told Isaiah, जसं देव यशायाला म्हटला, morning you will preach. सकाळी तू संदेश द्यायचास, Evening संध्याकाळी I will take away the desire of your eyes. तुझ्या डोळ्यांची इच्छा काढून घेणार आहे. Who was the desire of Isaiah's eyes? यशायाच्या डोळ्यांची इच्छा कोण? His wife. बायको. Evening she was taken away. संध्याकाळी घेतली तिला. This man is preaching. आणि हा माणूस उपदेश करतो. Praise God, we are not देवाला called to do धन्यवाद. that kind of testing. देवाला धन्यवाद द्या की असल्या पद्धतीच्या परीक्षा देवाने आपल्याला नाही दिलेल्या. Lead us not into any temptation. आम्हाला कुठल्याही मोहपाशामध्ये घेऊन जाऊ नकोस. Lead us not into testing. आम्हाला कुठल्याही अशा परीक्षेमध्ये घेऊन जाऊ नकोस. But deliver us from all evil. पण सर्व वाईटापासून आम्हाला सोडव. Amen. आमेन. That's why, म्हणून as a Christian, ख्रिस्ती या नात्यानं we always should remember one thing. आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. Our gourds can be withered away. आपले भोपळीचे वेल कधीही वाळू शकतात. It can be struck any time. बर का? आपलं भोपळीचं झाड कधीही सुकू शकतं. But pray for grace. पण कृपेसाठी प्रार्थना करा. Pray for grace. देवाला कृपा मागा. Lord, प्रभू, let it not happen with me, Lord. माझ्या जीवनात असं होऊ देऊ नको. Because I'm still growing. कारण मी अजून तुझ्यामध्ये वाढत आहे. I'm still growing. मी अजूनही तुझ्यामध्ये वाढत आहे. I have not yet become like Abraham. अजूनपर्यंत मी अब्रामासारखी झाले नाही. I have not yet become like Job. अजूनपर्यंत योबासारखा मी झालो नाही. Amen. आमेन. Yes.
Sometimes just ponder over these things. कधी कधी ना या गोष्टींवर मुद्दामून वेळ काढून बसून मनन करा. You know, such kind of trial comes only from His will. अशा पद्धतीची पारख केवळ त्याच्या इच्छेतून येते. Amen. आमेन. That's why at times म्हणून कधी कधी we should be careful. आपण सांभाळून राहायचं. We should not curse like Jonah curses others. योनानं जसं इतरांना शाप दिला तसा आपण कुणाला शाप द्यायचा नाही. Amen. आमेन. He was sitting there trying to mock at the Ninevites that they should be destroyed, and here his gourd is destroyed. योना झाडावर बसून अशा वृत्तीनं बसलेला होता की निनवेकरांची मी आता गंमत करणार आहे, त्यांना मी नावं ठेवणार आहे, त्यांची मी थट्टा करणार आहे. अशा वृत्तीनं तो झाडावर निनवेकरांना बघायला बसला, पण थट्टा त्याचीच झाली, त्याचा वेल सुकला. In this we can learn one thing. यातून आपल्याला एक गोष्ट शिकता येते. When you have passion for the lost souls, जेव्हा हरवलेल्या लोकांसाठी आपल्याकडे आवेश असतो, your gourd will always be upon your head. त्याला तुमचा वेल तुमच्या डोक्यावर शाबूत राहील. Remember that. नेहमी लक्षात ठेवा, हरवलेल्या लोकांसाठी आपण आपल्या हृदयामध्ये जर आवेश बाळगला नेहमी, तर मग आपल्या डोक्यावरचं झाड कधी वाळणार नाही. It will never wither away. कधी वाळणार नाही. Never wither away. कधी वाळणार नाही. Even if it withers, it will come back again. Don't worry. आणि जरी वाळलं तरी परत हिरवगार होईल, काळजी करू नका. There is a design of God in withering the prophet's gourd. संदेश त्याच्या झाडाला सुकवण्यामागे परमेश्वराची काहीतरी रचना होती. Because he himself took the pain to see that the gourd rose over his head and now it is being withered away. There has to be a purpose. कारण परमेश्वराने स्वतः जबाबदारी घेऊन स्वतः ते झाड एका रात्रीमध्ये उगवून त्याच्या डोक्यावर आणवलं, आणि आता परमेश्वर स्वतःच ते झाड सुकवून टाकत आहे. याचा अर्थ त्याच्या मागे देवाची काहीतरी योजना आहे. कारण की एवढं सगळं करून देवाने त्याला हे जे दिलं ते सुकवून टाकलं, लगेचच सुकवून टाकलं, त्यामागे काहीतरी देवाची योजना असायला. So let us see the few circumstances that need to be addressed from Jonah's life. योनाच्या जीवनातील काही परिस्थिती बघूया, की जी काही परिस्थिती योनाच्या जीवनातली बघून त्याच्यावर थोडीशी चर्चा केली गेली पाहिजे. Here is a man of God हा देवाचा सेवक who had been speaking in the name of God जो देवाचं नाव घेऊन बोलतो to the people. लोकांशी. He could have clearly told them, तो त्यांना स्पष्टपणे सांगू शकला असता please repent. की तुम्ही कृपया पश्चाताप करा. He could have preached the gospel of peace. तो निनवेकरांना स्पष्टपणे सांगू शकला असता की तुम्ही पश्चाताप करा. तो शांतीची सुवार्ता त्यांना घोषित करू शकला असता, And that would have been so much better. आणि ते किती चांगलं झालं असतं. Instead of escaping for 40 days, म्हणजे उगीच 40 दिवस पळून गेला आणि जे सगळं त्यांनी केलं ते करायच्या ऐवजी जर असं केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. disobedience. आज्ञाभंग. God is telling, go to Nineveh, he's going to Tarshish. ते म्हणतो निनवेला जा, हा तार्शिसला गेला. Not interested in soul saving. त्याला काही आत्मे जिंकण्यामध्ये उत्सुकता किंवा रस नाही. And even after God told him to preach, आणि देवाने त्याला उपदेश करायला सांगितल्यानंतर सुद्धा preach against the nation, की तू राष्ट्राविरुद्ध उपदेश कर. he should have had a heart of love. देवाने जरी त्याला सांगितलेलं होतं की त्या देशाविरुद्ध तू उपदेश कर, तरी त्याचं हृदय प्रेमानं भरलेलं असायला हवं की नाही. He should have had a heart of mercy. त्याचं हृदय दयेनं भरलेलं असायला हवं की नाही. Many times बऱ्याच वेळेला we want to preach judgmental messages. आपल्याला लोकांचा न्याय करून टाकतील असा संदेश द्यायला फार आवडतं. God can also do that. देवही असं करू शकतो. See, God does not want any to perish. देवाची इच्छा नाही मात्र की कुणाचाही नाश व्हावा. God wants the whole world to be saved. देवाची इच्छा आहे की पूर्ण मानव जातीचं तारण व्हावं. Because God so loved the world. कारण परमेश्वराने संपूर्ण जगावर एवढी प्रीती केली. And here Jonah, आणि इथे योना instead of seeing for their repentance, he is sitting in that booth waiting for judgment to fall upon them. त्यांनी पाहायला हवं होतं ना की निनवेकर पश्चातापाकडे येऊ देत, मला पाहायचंय त्यांना पश्चातापाकडे आलेलं, माझी हीच इच्छा आहे की त्यांनी पश्चाताप करावा. तसं न करता झाडावरनं हे बघायला बसलाय की आता बघूया निनवेकर कसे नाश पावतात. This is not a proper way of working in the call of God. परमेश्वराने दिलेल्या कॉलिंग मध्ये किंवा परमेश्वराने दिलेल्या पाचारणामध्ये काम करायची ही काही योग्य पद्धत नाही. Walking away quietly and not even bothered for the salvation of the Ninevites, God does not like it. शांतपणे पळून जायचं आणि निनवेकरांच्या तारणाची अजिबात पर्वा करायची नाही, हे देवाला आवडत नाही. Instead of just falling on his knees,
गुडघ्यांवर जायच्या ऐवजी and pray प्रार्थना करायच्या ऐवजी and saying, Lord, आणि असं म्हणायच्या ऐवजी की प्रभू touch them somewhere. कुठेतरी या निनवेकरांना स्पर्श कर. I know मला माहितीये they are the Assyrians हे सगळे असुरी आहेत and they are all our enemies. आणि हे सगळे आमचे शत्रू आहेत, But पण let them be saved, O God. त्यांचं तारण कर दे बाप्पा. That would have been such a welcome thought. असं गुडघे टेकून प्रार्थना जर केली असती तर हा विचार किती स्वागतार्ह असता की नाही. In that booth, if he had just knelt down and prayed, God would have given him 100 gourds over his head. त्या झाडावरच्या घरात बसून जर त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली असती तर देवाने एक नाही 100 झाडं दिली असती डोक्यावर सावलीला. Amen. आमेन. One withered away, he would have planted another one. एक वाळून गेलं, देवाने लगेच दुसरं उगवलं असतं. But then just waiting to see how Ninevites are destroyed like Sodom and Gomorrah, it's not right. पण ही अशी वृत्ती बाळगायची की झाडावर बसून मला बघायची, गंमत बघायची मला निनवेकरांची, की बघू आता हे कसे सगळे नाश पावतात. It speaks about the state of mind and the inconsistency with the character of Jonah, unlike Abraham. मानसिक प्रवृत्ती आणि अब्राहमाचा जो सातत्याचा स्वभाव होता ना, तसा सातत्याचा स्वभाव योनामध्ये नव्हता आणि तशी मानसिक प्रवृत्ती योनामध्ये नव्हती. Abraham said, अब्राहम म्हटला, Lord, प्रभू, if there are 50 people, will you still destroy it? सदोम गोमरा 50 righteous people. 50 नीतिमान माणसं सापडली तरी तू सदोम गोमराचा नाश करणार? See the attitude of Abraham and see the attitude of Jonah. बघा ना तुम्ही, अब्राहमातली वृत्ती पहा आणि इथं योनामधली वृत्ती पहा. Abraham knew the pulse of God. Jonah did not know the pulse of God. अब्राहमाला देवाची नाडी कळलेली होती, योनाला देवाची नाडीच कळली नव्हती. The pulse of God is this, देवाची नाडी अशी आहे की that your heart should pant for the salvation of the lost souls. तुझं हृदय हरवलेल्या लोकांसाठी धडधडलं पाहिजे. Are you understanding me? की हा जीव नरकात चालला, हा माणूस नरकात चालला. And when you have that kind of passion, आणि अशा पद्धतीचा आवेश जेव्हा तुझ्या हृदयात पेटेल, from your needle to your house he will supply. मग सगळीकडे तो तुला पुरवत जाईल. अगदी सगळं पुरवेल. Everything. काही कमी पडणार नाही. Everything. काहीही कमी पडणार नाही. He will protect you. सुरक्षित ठेवेल. He will take care of you. सांभाळेल. He will be with you. तुझ्या बरोबर He राहील. will anoint you. अभिषेक देईल. He will magnify you. तुला गौरव देईल, म्हणजे तुला थोरही करेल. There are only two reasons Christians are kept on this earth. एक नेहमी समजून घ्या, ख्रिश्चन माणसांना फक्त 2 कारणांनी बर का या जगात ठेवलंय. One, एक, to glorify God. जिवंत देवाचा गौरव करायला. Second, 2, to save souls. लोकांचं तारण करायला. Nothing else. बाकी कुठल्याही कारणाने ख्रिश्चन माणसं, त्यात तुम्ही आणि मी पण आले बर का, बाकी कुठल्याही कारणाने ख्रिश्चन माणसांना किंवा आपल्याला या जगात राहायला त्यांनी ठेवलेलं नाही. To be a man of God is okay. देवाचा सेवक बनणं ठीक आहे. To have a call of God is okay. देवाचं पाचारण डोक्यावर येणं ठीक आहे. But to be a messenger of God, you have to have sympathy. You have to have compassion. You should be moved with compassion. पण देवाचा निरोप्या तू बनत असताना, देवाचा निरोप जेव्हा तू कोणाकडे तरी घेऊन जात आहेस, तो निरोप तू देणार असताना तुझ्यामध्ये प्रेमाचं, कळवळ्याचं, कृपेचं, दयेचं हृदय असायलाच पाहिजे. But this kind of attitude, being overly rejoicing over a small plant that comes over your head and then looking at the Ninevites and thinking when they will be cursed, and when that gourd goes away, then suddenly losing your mind and getting angry, it is not consistent with the man of God. अशा पद्धतीच्या पाचारलेल्या देवाच्या सेवकामध्ये केवळ एक तात्पुरतं झाड उगवलं, त्या झाडाविषयी ना एवढा आनंद, आणि मग झाड वाळलं तर इतका राग, आणि इथं अख्खे निनवेकर सगळे नाशाकडे जात आहेत, त्याची मात्र त्याला काही काळजी नाही. तर मनातनं त्याला असंच वाटतंय की होऊ दे यांचा सगळ्यांचा नाश, हे आपले शत्रूच आहेत आणि त्यांच्या तारणाची अजिबात काळजी नाही. पण इथे एक झाड उगवलं आणि वाळलं, त्याच्याविषयी ना एवढा संताप, एवढा राग, एवढी चिडचिड, हे असं नकोय. ह्याला काही सातत्य म्हणत नाहीत. Just look. पहा, if on the road a dog has met with an accident and a man has met with an accident, and you call an ambulance and pick up the dog and rush it to the hospital, leaving the man for the next ambulance, what kind of attitude that man has? समजा रस्त्यावर 2 ऍक्सिडेंट झालेले आहेत, एक
एका कुत्र्याचा ऍक्सिडेंट झालाय, दुसरा एका माणसाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ॲम्ब्युलन्स येते. त्या पहिल्या ॲम्ब्युलन्स मध्ये तुम्ही पटकन कुत्र्याला घालता आणि हॉस्पिटलमध्ये पाठवता आणि त्या माणसाचं की ज्या माणसाचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला मात्र तुम्ही लगेच उपचार देत नाही, त्यासाठी दुसरी ॲम्ब्युलन्स येण्याची वाट पाहता. हे योग्य आहे का? Yes, both need to be rushed to the hospital, but priority wise, man has to be rushed first. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं पाहिजे, तेवढं मलाही कळतं, मी कुठे नाही म्हणतो, पण प्राधान्य माणसाला पहिलं दिलं गेलं पाहिजे, मग जनावराला. Man has not been made for animals. Animals have been made for man, for the pleasure of man. कारण माणूस जनावरांसाठी निर्माण केला गेला नाही, माणसासाठी जनावरं निर्माण केली गेली. Are you understanding? कळतं का? Amen. आमेन. Like Jesus said, man is not made for Sabbath. Sabbath is made for man. जसे येशू म्हटला की माणूस शब्बातासाठी बनलेला नाही, शब्बात माणसासाठी बनलाय. All these things have been made for the pleasure of man. या सगळ्या गोष्टी माणसाला सौख्य मिळावं म्हणून बनवलेल्या आहेत. Amen. माणसासाठी बनवलेल्या आहेत, मानवासाठी बनवलेल्या आहेत. तर मानव सोडून कुत्र्याला पहिला दवाखान्यात घालणं तुम्हाला योग्य वाटतं? Yes, I know animal lovers will have another opinion, but मला I माहिती think so even they will give priority to a man. मला माहितीये जनावर प्रेमी आता जनावरांनाच कदाचित महत्व द्यायला जातील, परंतु तरीही असं काही झालं तर एवढी समज प्रत्येकात असते ना की नाही, मानवाला पहिलं दवाखान्यात घ्या. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Just look at that man, David's right hand man Uriah. दाविदाचा उजव्या हाताचा माणूस युरिया. What does David say? दावीद काय म्हणतो? Tonight, आज रात्री be with your wife. तू बायको बरोबर राहा, Relax at home. आराम कर घरी. What did Uriah say? युरिया काय म्हटला? How can I relax with my wife मी कसं माझ्या बायको बरोबर आराम करू when my friends are out there in the war? जेव्हा माझे मित्र बाहेर युद्धावर आहेत? I have to be there. मला तिथं राहायला हवं. How can I enjoy with my wife? मी कसं बायको बरोबर आनंद आणि आराम करू? The ark of the covenant is there. कराराचा कोस तिथे आहे. Say, heart beating, passion. What kind हृदय. of passion we have? हृदय, कुठल्या पद्धतीचा आवेश, कुठल्या पद्धतीचं हृदय आहे आपल्यामध्ये. In 2 Samuel 11:11, if you read, 2 शमूएल 11:11 जर वाचलं, he said, तो म्हणाला, the ark and Israel and Judah abide in tents, and my lord Joab and the servants of my lord are encamped in the open fields. Shall I then go into mine house to eat and drink and to live with my wife? 2 शमूएल 11वा अध्याय 11 वचन. तेव्हा उरियाने दाविदाला म्हटले, कोश व इस्रायल व यहुदा डेऱ्यात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे चाकर उघड्या रानात डेरे देऊन राहत आहेत, तर खायला प्यायला व माझ्या बायकोपाशी निजायला मी कसं घरी जाऊ? See? But Jonah could do it. पण योना ते करू शकला असता. Right before his eyes, the land was going to be destroyed. कारण योनाच्या नजरेसमोर निनवे शहर नाश पावणार होतं. He is still raising up his house तरी देखील योना घर बांधतोय. to enjoy the shade, त्याला आराम हवाय, सावली हवी आहे. not even having any feeling for 1,20,000 people who are going to be destroyed in a day. 1,20,000 लोक एका दिवसामध्ये नाश पावणार आहेत, त्याची योनाला काही पडलेली नाही. Amen. What kind of thought? See, a man of God should have great feelings for the lost souls. देवाच्या सेवकामध्ये हरवलेल्या लोकांसाठी फार थोर आवेशानं भरलेल्या भावना पाहिजेत. Amen. आमेन. Here he is enjoying, इथं हा मजा करतोय and God removed that gold. आणि देवानी काय केलं? ते झाड वाळवलं, काढून घेतलं. Suddenly, अचानक God made the sun to shine upon his face. देवाने सूर्य त्याच्या चेहऱ्यावर चमकवू लावला. Bible says he fainted. आणि बायबल म्हणतं योना बेशुद्ध झाला. He should have fainted seeing those people, but here he is fainting because of the heat. निनवेकरांना बघून मूर्छित व्हायला हवा होता, पण नाही झाला, म्हणून त्याला देवानी असा बेशुद्ध केला. God was giving an experience to him what real suffering is. See, देव त्याला अनुभव देत होता की योना खरे त्रास कशाला म्हणतात
ते आज एका त्रासातनं तुला घेऊन जाऊन मी शिकवतो. Jonah 4:10. Let us read. योना 4:10 वाचूया. First God said in verse 9, नववचन पहिलं देव बोलला, is it right for you to be angry about the plant? देव योनाला म्हटला, भोपळीवरून तू रागे भरतो हे तुला बरं वाटतं का? शोभा देतं का? हा? शोभा देतं का? इथे न्याय मा. See, and he said, आणि तो म्हणतो, see his heart. हृदय बघा त्याचं. It is right for me to get angry even to die. See? तेव्हा तो म्हणाला, मरणा पावे तो रागे भरणे मला बरे वाटते. I mean, if I don't know, if I had been there in that place of God, I don't know what I would have done with Jonah. देवाच्या जागी जर मी असतो तर मी योनाचं काय केलं असतं मला नाही माहिती. I would have buried him there only. मी तिथंच त्याला जमीन उकडून पुरून टाकला असता. I mean, he's telling God, तो देवाला म्हणतो, योना, it is right for me to be angry. मी रागावलोय, मी चिडलोय ते बरोबर आहे. अरे राजा कुणाशी बोलतोय? And the verse 10, 10 वचन, and the Lord said, यहोवा म्हटला, you have had pity on the plant for which you have not labored, nor made it to grow, which came up in the night and perished in the night. ज्या भोपळीसाठी तू श्रम केले नाही, जिला तू वाढवलेही नाही, जी एका रात्रीत वर आली आणि एका रात्रीत नष्ट झाली, तिच्यावर तू करुणा केली. And should I not pity Nineveh, that great city in which are more than 120,000 persons who cannot discern between their right hand and their left, and much livestock? तर निनवे, जी मोठी नगरी, जिच्यामध्ये ज्यांना आपल्या उजव्या हाताचा व आपल्या डाव्या हाताचा भेद समजत नाही, अशी 1,20,000 अधिक माणसे आहेत आणि बहुत गुरेही आहेत, तिच्यावर मी करुणा करू नये. मी बाप आहे त्यांचं, तुझं हृदय बापाचं नाहीये. See, God said, देव बोलला, okay, you said you felt bad for the plant, okay. ठीक आहे, तू म्हणतो तुला त्या झाडाविषयीनं वाईट वाटलं, ठीक आहे, तुझं बाजू बरोबर आहे. ठीक आहे, तुझ्या बाजूनं ठीक आहे, चल पण बरोबर मी आहे. पण बरोबर आहे. If I don't have compassion for those people, पण मी पण बरोबर आहे ना. मी त्या सगळ्यांचा बाप आणि निर्माण करताय, जर मी त्यांच्यावर करुणा दया केली नाही तर कसं होईल, कसं चालेल? मग मी बरोबर आहे ना. I know you are not like Abraham. मला माहितीये तू अब्राहमासारखा नाहीस. You will have love for plants. तुला निसर्गावर झाडांवरच प्रेम जास्त राहील. Shouldn't I love people then? मग मी माणसांवर जास्त प्रेम करायचं नाही का योना? In fact, God should have told him, देवानी तर त्याला सांगायला हवं होतं, Jonah, you are a man of God. योना, तू देवाचा सेवक आहेस. You should have a feeling first for the souls and then for the plant. तू देवाचा सेवक आहेस ना, पहिलं तुला माणसांसाठी चिंता व्हायला हवी, माणसांसाठी वाईट वाटायला हवं, त्याच्यानंतर झाडांसाठी. आपण असतं तर तसंच हे की नाही सांगितलं असतं. हो, आपण तर कान पिऊनच धडा शिकवला असता. Say, God through the life of Jonah is teaching us देव योनाच्या जीवनातनं आपल्याला शिकवतोय. that Ninevite speaks about the world, निनवेकर म्हणजे हे जग, the Gentile world, the lost people. परराष्ट्रीय, विदेशी, And if we don't have passion for the salvation of their souls, आणि त्यांच्या जीवाच्या तारणाचा आवेश जर आपण आपल्या हृदयात ठेवला नाही, then he will blow up things that grow over our head and the passion we have for them. तर आपल्या डोक्यावर उगवलेल्या गोष्टींमध्ये जो आपण भलताच आनंद आणि आवेश घेऊन बसलेलो आहोत, त्या गोष्टी तो आपल्या डोक्यावरनं काढून घेईल. Anything hindering your focus upon God and His work, those things will be taken away from your life. परमेश्वर आणि परमेश्वराचं कार्य या दोन गोष्टींवर तुमचं जे लक्ष आहे, ते लक्ष जर कुठलीही इतर गोष्ट काढून घेत असेल तर ती गोष्ट तुमच्या जीवनातनं काढून घेतली जाईल. Amen. And if our heart beats for trees, आणि आपलं हृदय झाडांसाठी धडधडलं, and yes, let it beat, but if it ठीक आहे. beats more for the trees than for the lost souls, then God will not be very pleased with us. ठीक आहे, झाड मेलं वाईट वाटलं, वाटू दे, पण त्याला लिमिट आहे. झाड मेलं वाईट वाटलं, तिथं माणसं मरून नरकात जातात, त्याचं तुला कधी वाईट नाही वाटत. Amen. You know, the gourd in the Hebrew, हिब्रू भाषेमध्ये I told you, it's वेल, called the castor oil plant. It tastes like castor oil. कुठलं तेल असतं ते? Erendel. एरंडेलाचं तेल असतं ना, तो वेल. If you have tasted it, you will know how annoying it is.
एरंडेलाचं तेल जर कधी आपण पिऊन पाहिलं, चाखलं, तर आपल्याला कळतं की शी काय, म्हणजे नको नको होत. हा, हे जगाचं चीज सगळं एरंडाचं तेलच आहे, तेल आहे. तर या जगातल्या गोष्टी ऑल कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेलाचं तेल बर का. You know, it is called a vomit plant. त्याला ओकारीचं झाडही म्हणतात. It's called a vomit plant. ओकारीचं झाड. कमीत कमी हे नाव ऐकून तरी झाड मेल्याचं वाईट वाटणार नाही. God was showing him. देव त्याला दाखवत होता. Your heart is like that plant and all the blessings are temporarily and they are like this annoying thing. तुझं हृदय त्या झाडासारखंच आहे आणि या जगातल्या गोष्टी सगळ्या तात्पुरत्या या झाडासारख्याच आहेत. Amen. Amen. Now if you see, आपण जर पाहिलं, some people say God hates animals. काही लोक म्हणतात परमेश्वराला जनावरांचा तिरस्कार आहे. God hates plants. परमेश्वराला झाडाझुडपांचा, निसर्गाचा तिरस्कार आहे. Verse 11 disproves it. 11वं वचन पहा काय म्हणतं. Who cannot discern between the right hand and their left, and much cattle. Here he is speaking about cattle. God is concerned about people and cattle. देवाला लोकांची आणि जनावरांची सुद्धा काळजी आहे. See? याचं उदाहरण बघा. निनवे, जी मोठी नगरी, जिच्यामध्ये ज्यांना आपल्या उजव्या हाताचा व आपल्या डाव्या हाताचा भेद समजत नाही, अशी 1,20,000 अधिक माणसे आहेत आणि बहुत गुरेही आहेत. गुरे. God didn't say only people were going to be destroyed. He was saying, I'm concerned about the cattle also that are going to be destroyed. देव असं नाही म्हटला की फक्त माणसांचा नाश होणार होता. देव म्हटला की माणसांचा नाश आणि गुराढोरांचा नाश होणार होता, त्याची मला काळजी. See the sequence? क्रम कळला का? पहिलं कोण असावं? People, cattle, plants. पहिलं कोण? माणसं. 2 नंबरवर जनावर. नंबर 3 निसर्ग आणि झाड. For Jonah, योनाला plants first, झाड पहिली, second cattle, third man. दुसरी जनावर आणि तिसऱ्या नंबरला मानव. आणि कोण म्हणे हा तर देवाचा सेवक. कमालच आहे. How can somebody be a man of God of this kind of attitude? असल्या पद्धतीचा देवाचा सेवक कसा बरं एखादा असू शकतो? आणि असला. And that God not only speaks about the plant, it speaks about any temporary blessings. आणि ते भोपळीचं झाड फक्त झाडाविषयी म्हणत नाहीये, तर कुठल्याही तात्पुरत्या गोष्टीविषयी न हे असंच आहे. Amen. तात्पुरत्या गोष्टी आहेत त्या. And God prepared a gourd. Prepared means appointed. आणि देवाने भोपळी तयार केली म्हणजे नेमली. And then further it says, पुढे लिहिलंय, God prepared a worm. देवाने किडा तयार केला. You know, this was not an ordinary worm. साधा किडा नव्हता हा. In Hebrew it is called tola. टौला हिब्रू भाषेमध्ये Tola, टौला, which is crimson in color, red color. लाल रंगाचा. And dye was removed from it to color the clothes red color. आणि त्या किड्यातनं रंग काढला जायचा कापडाला लाल रंग चढवायला. And it was said, आणि असं म्हटलं जायचं, when this female worm, हा लाल रंगाचा किडा, त्यातला जेव्हा स्त्रीलिंगी किडा, when it was ready to give birth, जेव्हा जन्म देणार असायचा, she would attach a body very firmly to the branch of the tree. तो स्त्रीलिंगी किडा अगदी घट्टपणे एखाद्या झाडाच्या फांदीला चिकटून राहणार. And she would never leave that tree. आणि सोडणार नाही त्या झाडाच्या फांदीला. In that way the eggs were protected. आणि अशा पद्धतीनं तिची अंडी सुरक्षित राहायची. And she will hold so firmly. आणि इतकं घट्ट धरून राहणार फांदीला, She will never leave that place. की ते झाड सोडणारच नाही. And she would bleed to death on that same tree. आणि त्या झाडावर रक्त बंबाळ होऊन मरणार. And that red color which oozes out of her would stain the whole tree आणि red. तिच्यातनं जो लाल रंग बाहेर पडेल तो अख्ख्या झाडाला लाल करेल. And that color used to be scraped out and put it for dyeing clothes in आणि those मग times. तो रंग काढून त्या जमान्यामध्ये कपड्याला चढवला जायचा आणि एखादा कपडा लाल व्हायचा. What a picture of our Lord Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक किती सुंदर. That's why in Psalm 22 I think so it's written, I am not a man but a worm. स्तोत्र 22 मध्ये बहुतेक लिहिलंय की मी माणूस नाही तर मी किडा आहे. Amen. Somebody ready to die for us on the cross. कुणीतरी असा On की the जो tree. क्रुसावर झाडावर आपल्यासाठी मरायला तयार. Amen. आमेन.
Many times we don't realize बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही that all the blessings, all the good that come upon our head, it's because Jesus was cursed upon that tree, that the blessings of Abraham should fall upon us. सगळी झाडं जी आपल्यावर उगवतात आणि आपल्याला सावली देतात, आपल्याला आनंद देतात, केवळ येशूमुळे, की ज्या येशूनं आज्ञापालन करून क्रुसावरचं ते मरण पत्करलं आणि रक्त सांडलं, त्यामुळे. Amen. आमेन. So let us not get too much involved in these things. तर या तात्पुरत्या गोष्टींमध्ये इतके बिझी होऊ नका. Amen. आमेन. Enjoy those things. हा, जगात जे काही आपल्याला दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या. But when one soul has to be saved, मजा सगळी करायची, पण एखाद्या माणसाच्या तारणाची वेळ आली, your heart should beat more for that. किंवा तुझं हृदय असं एकदम आवेशाने पेटून गेलं पाहिजे की नाही, मला पहिलं त्या माणसाला तारायचं. Your joy over the salvation of a soul should always exceed with the joy that you have for temporary things. जो काही आनंद तुम्हाला तात्पुरत्या गोष्टींमधनं मिळतो, त्या आनंदापेक्षाही जास्त मोठा आनंद तुम्हाला माणसांच्या तारणामध्ये व्हायला हवा. तर म्हणायचं की आपण प्रभूचे. Amen. Amen. When God blesses us, जेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो, we need to have a thought about others. तेव्हा आपण इतरांचा विचार करायला हवा. Amen. आमेन. When God blessed Jonah, जेव्हा देवाने योनाला आशीर्वाद दिला, he should have been thinking about the blessing of the Ninevites. योनानं आता स्वतः आशीर्वादित झाल्यानंतर निनवेकरांना आशीर्वाद कसा मिळेल हे पाहायला हवं होतं की नाही. Amen. Amen. Every time God blesses us, ज्या दर वेळेला देव आपल्याला आशीर्वाद देतो, your heart should expand. तुमचं हृदय थोडं विशाल झालं पाहिजे. More love, अजून जास्त प्रमाणात more प्रेम, mercy, अजून more forgiving nature. अजून जास्त प्रमाणामध्ये प्रेम, दया आणि क्षमा करणारा स्वभाव Amen. यायला पाहिजे. The more God blesses you, जेवढं जास्त देव तुला आशीर्वादित करेल, the more you should have an eye of compassion for others. तेवढं जास्त तू दुसऱ्यांकडे कळवळ्याच्या आणि दयेच्या नजरेनं बघायला शिकलं The पाहिजे. more God blesses you, जेवढं जास्त देव तुला आशीर्वादित the करेल, more we should serve God. तेवढं जास्त प्रमाणात आपण देवाची सेवाही करायला पाहिजे. But we see the reverse thing here. पण आपल्याला सगळं उलट दिसतं इथे. The more God blesses the people, जेवढं जास्त प्रमाणात देव लोकांना आशीर्वादित करतो, the more cold they become towards God. तेवढीच ती माणसं देवासाठी, देवाच्या कार्यासाठी अगदी थंडगार होऊन बसतात. Isn't it right? हे की नाही? बरोबर मी बोलतो त्यात तथ्य आहे की नाही? When money increases, anointing decreases. पैसा वाढला की त्या माणसावरचा अभिषेक कमी व्हायला लागतो. Property increases, मालमत्ता वाढली the thought about God's kingdom decreases. की देवाच्या राज्याविषयीचे विचार कमी व्हायला लागतात. But that should not be the case. पण असं नकोय. When we are blessed more, जेव्हा आपल्याला जास्त आशीर्वाद मिळतात, we should thank the Lord more. आपण प्रभूचे जास्त आभार मानले पाहिजे. We should care more about our own improvement in holiness and sanctification and working for God. आणि जास्त प्रमाणात ही काळजी घेतली पाहिजे की मी स्वतःला पवित्र, शुद्ध, परमेश्वराच्या धार्मिकतेमध्ये, नीतिमत्तेमध्ये अजून ठेवणार आहे. मी अजून स्वतःला सरळ करणार आहे, शुद्ध, Amen. पवित्र करणार आहे. We have seen आपण पाहिलंय, when a person is going about with his own business, एखादा माणूस जेव्हा स्वतःचं काम करत असतो, never thinks about anybody, कोणाचाच विचार करत नाही, never values life. जीवनाला मोल देत नाही. The moment he hits the bed, पण sick ज्या bed, क्षणाला त्याला काही आजारपण आलं आणि तो बिछाण्याला खिळला, see his nature. की मग त्याचा स्वभाव पहा. Even a worldly man's nature changes. मग एखाद्या जगिक माणसाचा स्वभाव पण बदलतो. चांगलं बोलायला लागतो तो. अचानक कसं तो आहे? चांगलं आहे का? नम्र होतो, झुकतं घ्यायला लागतो. A person who has just recovered from cancer, एखादा माणूस जो समजा नुकताच कॅन्सर मधून बरा झालाय, he will try to meet every cancer patient and encourage him. तर तो प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला भेटून त्यांना प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करेल. He will say, don't worry, आणि त्यांना म्हणेल की तू काळजी करू नको, I have come out of cancer. मी सुद्धा कॅन्सरला झुंजून बाहेर You पडलोय, will also come out. तू सुद्धा कॅन्सर मधून बाहेर पडशील. I have to open up a cancer organization. मला आता कॅन्सरची संस्था काढायला पाहिजे. I want to open up a cancer group. मी आता कॅन्सरचा काहीतरी ग्रुप, Whatever. म्हणजे काही इन्स्टिट्यूट काढणार आहे. Why? का? Because he had suffered. कारण तो स्वतः त्या रोगातनं गेलेला आहे, त्याला तो त्रास माहिती आहे. We were suffering in sin and death.
आपण पापात आणि मरणात इतके त्रासात होतो. Jesus gave us life. येशूने आपल्याला जीवन दिलं. He gave us blessings. येशूने आपल्याला आशीर्वाद दिले. He gave us everything. येशूने आपल्याला काय दिलं नाही, सगळं दिलंय. We need to go to other people. आपण दुसऱ्यांकडे जायला हवं. All those sin infested people. त्या सगळ्या पाप लागलेल्या लोकांकडे जायला हवं. And we have to say, आणि म्हणायला हवं you don't need to die in your की sin. तुम्ही तुमच्या पापांमध्ये मरायची गरज नाही. Jesus died for you on the cross. येशू तुझ्यासाठी क्रुसावर मेला. He gave me life. त्यांनी मला जीवन He दिलं. will give you life. तो तुलाही जीवन देईल. And we can do it. आणि आपण हे करू We have the शकतो. Holy Spirit. आपल्याकडे पवित्र We आत्मा have आहे. God's power. आपल्याकडे देवाचं सामर्थ्य We आहे. have the fruit of the Spirit. आपल्याकडे पवित्र आत्म्याचं फळ आहे. Where is the devil stopping us? कुठे सैतान आपल्याला थांबवत आहे? Are you understanding? कळतं का? That cancer patient's nature itself changes. त्या कॅन्सर झालेल्या माणसाचा स्वभावच नंतर बदलून जातो ना. He values life. मग जीवनाचं मोल, जीवनाची किंमत त्याला कळते. Even to his enemies he will talk very nicely. मग आपल्या शत्रूंशी सुद्धा तो चांगलेपणाने बोलायला लागतो. कसं आहे तुम्ही चांगलं आहे बरे का? आहात चला ना, का? कसे आहात? स्वतःहून बोलणार. काय करायचं? काय माझं पण आयुष्यात असं एक झटका मिळालं, आता मी सगळं नम्र झालो. मी सिच्युएशन्स हॅव टू मेक हिम नम्र. म्हणजे परिस्थिती त्याला नम्रता शिकवते. आर यू अंडरस्टँडिंग? कळतं का? हवेत उडलेला जमिनीवर येतो. And when God blesses you, आणि देव जेव्हा तुम्हाला आशीर्वादित करतो, our heart should be enlarged. आपलं हृदय मोठं व्हायला हवं. Look at your body तुमचं शरीर पहा and say, आणि म्हणा, thank you Lord धन्यवाद for प्रभू, giving me a healthy body. मला तू निरोगी शरीर दिलंस. Thank you Jesus. धन्यवाद Let येशू. me go and tell others now. मला जाऊन आता इतरांना सांगू दे. You gave me a house. तू मला घर दिलं. You gave me a job. तू मला नोकरी You दिली. gave me money. तू मला पैसा दिला. You gave me rest. तू मला विसावा दिला. I have to go out now. मला बाहेर जायलाच लागेल. You have done so much for me. तू माझ्यासाठी इतकं केलंस. I want to do many things for मला you, Lord. तुझ्यासाठी खूप काही करायचंय. You won't believe. तुमचा विश्वास बसणार There नाही. is not one day I don't thank the Lord concerning the job God has given me. एक दिवस माझ्या जीवनातला असा नाहीये की ज्या दिवशी मी उठून परमेश्वराचे जे काम परमेश्वराने मला दिलेलं आहे त्या कामासाठी त्याचे आभार मानले नसतील असा माझ्या आयुष्यात एक दिवस नाही. 25 years, not one 25 day I वर्ष have झाली, left. एक दिवस असा गेला नाही You की मी प्रभूला म्हटलो नसेन की देवाप्पा जे काम तू हे मला दिलंयस त्या कामासाठी तुला धन्यवाद. When I was working in the company, जेव्हा मी कंपनीत कामाला होतो, I had to go early, सकाळी लवकर जायला लागायचं, come back 6 o'clock, 7 संध्याकाळी o'clock. 6-7 वाजता येणार. Then the boss sitting on my head. मग डोक्यावर बॉस बसलेलाच आहे. So much tension. खूप टेन्शन, So much tension. किती टेन्शन. And then I say, Lord, मग मी म्हणतो प्रभू now I'm so happy. आता मी किती आनंदी आहे. You have blessed me. माझ्या मागे कोणी नाहीये. तू मला आशीर्वादित केलेलं आहे. Morning, सकाळी I can spend my time before you. मी माझी वेळ तुझ्या सानिध्यात घालवू शकतो. Thank you for this royal life. धन्यवाद या शाही जीवनासाठी. What will I do for you, तू Lord? यासाठी काय करू प्रभू? You gave me a house. तू to मला stay. घर दिलं. I didn't have a house. to stay. माझ्याकडे घर नव्हतं राहायला. I didn't have anything. काहीच नव्हतं माझ्याकडे. Didn't have father, didn't have mother. वडील नाही, आई नाही, Nobody to take care of us. सांभाळणारं कोणी नाही. Thrown out of the house. घरात हकलून दिलं होतं आम्हाला नातेवाईकांनी. No food to eat. खायला अन्न नाही, No clothes to wear. घालायला कपडे नाही. Today you have given everything, Lord. आज तू सगळं दिलंस प्रभू. Why should I not work for you का more? मी तुझं काम करणार नाही? का करू नये? Before I could forgive only one person. Today I will forgive 100 people. आधी मला फक्त एखाद्या माणसाला जेमतेम क्षमा करता येत होती. आज मी 100 माणसांना क्षमा करू शकतो. का? का? 100 पटीने आशीर्वाद दिला. हालेलुया. मग 100 पटीने मला फॉरगिवनेस द्यायला पाहिजे. Why not? का नाही? 100 times he has forgiven me. 100 वेळा त्यांनी मला क्षमा केली आहे. How can I be meager and forgive you only once? मी कसं तुमच्याशी चिंगुसाई करून तुम्हाला एकदा क्षमा करू? At least 50 times I should forgive. कमीत कमी 50 वेळा तरी मी तुम्हाला क्षमा केलीच पाहिजे. Are you understanding, people? कळतं का? हिशोब करावे तर असे करावेत. And here this man, इथं हा God is having mercy on him. देव त्याच्यावर दया करतो. He's like that fellow तो त्या माणसासारखा who owed the king so much money. की ज्यानं राजाला बराच पैसा देणं होतं. And the king said, राजा म्हणाला return all the money. की तू सगळा पैसा परत कर. He said,
नाहीये माझ्याकडे पैसे, हा थोडा वेळ म्हटला. द्या मला. किंग सेड नो, वेळ आत्ता दे. राजा म्हटला वेळ वगैरे काही नाही, आत्ता पैसा परत कर. I don't have. तर तो म्हणतो माझ्याकडे नाहीये. Okay, I will sell your whole family, your whole house, and I will get all my money back. ठीक आहे, मग मी तुझा पूर्ण परिवार, तुझं घर सगळं मी विकणार आणि माझा पैसा मी परत घेणार. He fell at the king's feet. लगेच पडला राजाच्या पायी. Forgive me. मला क्षमा करा, Give me time. मला वेळ द्या. King said, राजा बोलला. okay. See, he didn't even give him time. He didn't say, okay, एका वर्षात पैसे मला फेडून दे. असं काही बोललाही नाही राजा. We would have said like that. आपण म्हटलो असतो चालेल, ठीक आहे, किती वर्षात देणार तू परत? He didn't say that. राजा असं नाही म्हटला. He forgave him. राजाने क्षमाच केली त्याला. Okay, ठीक आहे, don't give. नको देऊ. This fellow said, thank you, thank you, thank you, thank you. आणि हा म्हटला धन्यवाद 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 धन्यवाद. आणि बाहेर गेला. आता असं चालायचं का असं चालायचं? आता कसं झालं? हा? यू टेल मी. आता असं चालायचं का हा? जोरात का नम्रताने म्हणजे चालायचं? कसं गायचं? सुधर गई बिगड़ी चाल की बिगड़ गई सुधरी चाल. कैसा गाणे का आप सोच लो. He is walking like that, छाती काढून चालतोय like Jonah. योना सारखा. Then suddenly he sees his servant. अचानक त्याला त्याचा नोकर दिसतो. अरे तू मला पैसे द्यायचं होतं माहितीये का? कुठे माझे पैसे दे, माझे पैसे दे. दे माझे पैसे. किती? 50,000 तू घेतलं होतं, 2 वर्ष झालं नाही दिलं तू. दे. दे मला. दे आता. प्लीज फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मी. तर तो नोकर म्हणतो क्षमा करा क्षमा करा. नाही नाही नाही, क्षमा नाहीये. नो क्षमा. अरे प्लीज 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 प्लीज. If I would have been there, मी जर तिथे असतो, I would have said, राजाने तुला क्षमा केलं ना, मला कर. हालेलुया. मी जर नोकराच्या जागी असतो तर म्हटलो असतो, सुनवलीच असती मी. But he said, no, please, please. तो नाही, प्लीज प्लीज. Nothing doing. काय नाही. Called the police, put that fellow in the prison. पोलिसांना बोलून ह्याला म्हणे जेलमध्ये टाका. See the heart. हृदय बघा. आणि एकाने ऐकलं तिथं. एकाने ऐकलं. See he went to the king. हो. What he told the king? तो एक गेला सरळ राजाकडे आणि काय बोलला? Sir, सर, that fellow who राजा was sir. begging before you, हा तुमच्या समोर भीक मागत होता, you forgave him. तुम्ही त्याला क्षमा केली. Instead of becoming humble, he became more proud. आणि त्याला कर्ज तुम्ही माफ केलं. त्यांनी नम्र व्हायच्या ऐवजी अजून घमेंडी झालाय. Why? What did you do? का रे, काय केलं? His servant, त्याचा नोकर होता एक. he also owed something. त्याच्या नोकरांनी त्याच्याकडनं काय पैसे घेतले Very होते? little money. थोडेसे. He put him behind the bars. त्याला जेलमध्ये टाकलाय आणि असं आहे का? आण त्याचं कान धरून. लाव वापस. That fellow was brought आणलं त्याला. and he came. आला. Yes, what sir? येस सर. मी तुला क्षमा केलं. हा? तू त्याला क्षमा नाही केलं. आता तुला सोडणार नाही. नाही. डबल पैसे भरायचं नाही तर जा जेलमध्ये. हालेलुया. Are you understanding? कळतं का? Every time God blesses you, ज्या दरवेळेला देव तुम्हाला आशीर्वाद देतो, every time a gold comes over your head, ज्या दरवेळेला तुमच्या डोक्यावर सावली द्यायला झाड येतं, नम्रता, अजून नम्र व्हा. more humble. अजून नम्र व्हा. प्रमोशन मिळालं अजून नम्र. आमेन. पैसे मिळालं अजून नम्र. घर मिळालं अजून नम्र. आमेन. आणि जास्त काम प्रभूसाठी. हालेलुया. That is the way we need to live. अशा रीतीनं आपण जगायला हवं. That is the way I live. अशा रीतीनं मी जगतो. Every blessing that comes in my house, in my pocket, I say, Lord, what should I do for you now? Tell me. माझ्या घरात, माझ्या खिशात जो प्रत्येक आशीर्वाद येतो त्या मागे मी एकच प्रभूला म्हणत असतो की प्रभू, मी तुझ्यासाठी अजून काय करू मला सांग. When God blesses you, you need to have a thought for others. देव जेव्हा तुला आशीर्वाद देतो तेव्हा तुझ्या मनामध्ये इतर लोकांविषयीनं चांगले, दयेचे, क्षमेचे विचार यायला हवे. And you should have a care about your own improvement in holiness and in the service of God. आणि तुझ्यामध्ये ही एक काळजी असायला हवी की मी माझ्या स्वतःला सुधरवायला हवं, माझा स्वभाव अजून बदलायला हवा, मी अजून पवित्र व्हायला हवं, शुद्ध व्हायला हवं, अजून प्रेमाने वागायला हवं. Because carnal mindedness is death, spiritual mindedness is life. कारण दैहिक मन म्हणजे मरण आहे, पण आध्यात्मिक मन जीवन आहे. That's why sometimes when God delays in His mercy, all the angels must be singing. मग कधी कधी देवबाप जेव्हा त्याच्या दयेमध्ये उशीर लावत असेल तेव्हा सगळे देवदूत गात असतील. Amen. बरं झालं, बरं झालं, याला तुम्ही उशिरा दिलं. Yes. To some people when God gives early, they will say, बरं झालं याला लवकर दिलं, कारण की याचं हृदय एकदम नम्र आहे. काही लोकांना जेव्हा देव लगेच देत असेल
तेव्हा देवदूत असं म्हणत असतील की बरं झालं याला लवकर दिला, हा फार चांगल्या हृदयाचा आहे. And not only they, we are all in that boat. आणि फक्त तेच नाही, आपण सगळे त्या नावेत आहोत. लवकर मिळालं तर आपण लवकर वर जातो. In one day if God starts blessing, it goes in our head, इथं वर जातं. एका दिवसात जर देवाने आपल्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली तर आपल्या डोक्यात जातं ते सगळं. Amen. आमेन. Slowly if he gives, it's always good. हळूहळू देवाने दिलं तर नेहमी चांगलं. Like this man of God. जसं हे एक देवाचे सेवक, God told him to give some blessing to another poor man of God. देवाने त्यांना सांगितलं की अजून एक कोणी गरीब देवाचा सेवक होता, त्याला त्यांनी आशीर्वादित करावं. He used to give every month दर महिन्याला ते द्यायचे 5,000 rupees. 5,000 रुपये. He had decided to give certain about some lakhs of rupees. त्यांनी काहीतरी ठरवलं होतं की काही लाख रुपये ते देणार. But he always used to give only 5,000 rupees. पण नेहमी 5,000च द्यायचे. And he told everybody. आणि सगळ्यांना सांगितलं त्यांनी That is the way God behaves with us. की देव आपल्याशी अशा रीतीने वागतो. एकदा दिलं तर एकदाच थँक्स बोलणार. 5,000 दर महिन्याला देतात, दर महिन्याला थँक्स बोलणार. हालेलुया. Isn't it? हे की नाही? Give a man 1 lakh, he will say thank you so much. After that he will never say thank you. माणसाला एकाच वेळेला लाख रुपये देऊन टाकले तर तो एकच थँक्यू एकदाच म्हणून निघून जाईल, परत येणार नाही. Every day 1 रुपया दे. हा. Thank you, thank you, thank you. दर दिवसाचा हप्ता बांध तर डेली थँक्यू पण मिळेल. आमेन. Why should God give us so much that instead of praising God we become intoxicated with it? का देवाने आपल्याला एवढं जास्त द्यावं की ते एवढं जास्त घेऊन आपण देवाचे धन्यवाद मानायच्या ऐवजी त्या गोष्टींच्या नशेत जाऊ, हे जर देवाला माहित असेल तर का देवाने आपल्याला एवढं जास्त द्यावं? Tell me. सांगा मला. Have not increase of money and blessings drowned our talents towards God? पैशाची वाढ आणि आशीर्वाद आपल्या कलांना देवा प्रित्यर्थ बुडवते की नाही? If it has not drowned, it has neglected. आणि बुडवत जरी नसेल तरी कुठेतरी दुर्लक्ष होतं की नाही? It has declined many of our people's religion because these things hamper our spiritual progress. आणि या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, की ज्या गोष्टींचे आशीर्वाद आपल्याला समजा लवकर लगेच मिळाले तर बऱ्याच अडचणी आपल्या आत्मिक जीवनामध्ये निर्माण होतात. And more people are cursing others sitting under a gourd than sitting under the sweltering heat. आणि अनेक माणसं भोपळीच्या झाडाखाली बसून लोकांना शाप देत आहेत. Those who are in the comfort of their homes, जे लोक आपापल्या they live in घराच्या more unconcerned attitude than those people who live on the roads. जे लोक आपापल्या घरांमध्ये कोजी कोजी राहत असतात त्यांना एवढी काळजी जे रस्त्यावर आहेत का झाडाखाली आहेत त्यांची कधीच होणार नाही. Let me tell you one thing. एक सांगतो, Saving souls may not be easy. आत्मे जिंकणं कदाचित सोपं नसेल. But also think about yourself, how hard it was for you to be saved. Somebody had been praying for us also. पण मग स्वतःचाही विचार कर ना की माझं स्वतःचं तारण होणं किती अवघड होतं, पण कुणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करत होता का होती आणि म्हणून मी तारला गेलो. Amen. Somebody prayed for us. कुणीतरी माझ्यासाठी प्रार्थना केली. Somebody brought us here for the meeting. कोणीतरी या सभेला आपल्याला इथे आणलं. Somebody shared the word with you. कोणीतरी तुम्हाला सुवार्ता सांगितली. Maybe that Saturday I was praying and you came that Saturday, you were saved. I had to pay the price. कदाचित त्या शनिवारी मी प्रार्थना केली खूप केली आणि तुम्ही त्या शनिवारी आलात तर कदाचित तुमच्यासाठी मी किंमत मोजली. Somebody has, everybody. Nobody is saved just like that without paying the cost. कोणाचंच तारण असंच होत नाही, किंमत मोजल्याशिवाय नाही होत. Amen. Amen. Jesus had paid the ultimate cost. येशूनी किंमत मोजलेली आहे सरते शेवटी सगळी. And then there are people who have paid the cost. आणि काही माणसंही अशी आहेत की जी लोकांच्या तारणासाठी किंमत मोजतात. You are all birthed through prayer. प्रार्थनेद्वारे तुम्हा प्रत्येकाचा नवीन जन्म झालाय. Always remember this. हे नेहमी लक्षात ठेवा. You are all birthed through prayer. प्रार्थनेद्वारे तुमच्या प्रत्येकाचा नवीन जन्म झालेला आहे. Right from the time of Jesus who prayed for all of us. येशूच्या काळापासून, अगदी येशूच्या काळापासून की ज्या येशूने जेव्हा आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली. All the apostles have prayed for us. सर्व प्रेषितांनी आपल्यासाठी प्रार्थना केली. Yes. They all prayed for us. सगळ्यांनी आपल्यासाठी प्रार्थना केली. There are men and women of God who have prayed for you. देवाच्या सेवकांनी सेविकांनी आपल्यासाठी प्रार्थना केली. Other nations have prayed for us. इतर देशांनी आपल्यासाठी प्रार्थना केली That असावी these people should be saved. की यांचं तारण व्हावं. Amen. आमेन.
people from other nations came here to preach the gospel. इतर देशातली माणसं इथे सुवार्ता गाजवायला आली. Thomas paid the price to come here and preach the gospel, and then upon his blood the gospel was preached in India. थोमा इथे भारतात आला, त्याच्या रक्तावर आज या भारतामध्ये सुवार्ता उभी राहून गाजवण्यात आली. Yes, he must have prayed for all of us. थोमाने आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली असेल. Parents must have prayed for their children. आई वडिलांनी आपापल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना केली असेल. The members of our church have prayed for you. आपल्या चर्चच्या मेंबर्सनी तुमच्यासाठी प्रार्थना केली असेल. Praise the Lord. हालेलुया. If they have done so much, we should also do it for जर others. त्यांनी एवढं आपल्यासाठी केलेलं आहे, जर त्यांनी एवढं माझ्यासाठी केलेलं आहे, तर मी पण दुसऱ्यांसाठी करायलाच पाहिजे. Praise the Lord. Third point next week we'll take. तिसरा मुद्दा पुढच्या सोमवारी. Thank you, Lord God. Thank you, Jesus. Thank you for your divine favor. Thank you for the gold that is upon our head. Thank you for your blessings and your hand and your light that shines on our head. Thank you for the peace, the joy, the happiness that you have given. धन्यवाद देव बाप्पा, जो आनंद, जी शांती, जी खुशी तू आम्हाला देतोस, मला दिलेली आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद प्रभू. Thank you for all the temporary blessings सगळे तात्पुरते आशीर्वाद जे तू आम्हाला दिलेले आहेत, त्याबद्दल तुला धन्यवाद. that we're enjoying every day. की आम्ही रोज त्या सर्व आशीर्वादांचा आनंद घेत आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद. Unlike Jonah, we are not thanking the gold, we are thanking you, Lord. योनाप्रमाणे आम्ही भोपळीच्या झाडाचं कौतुक करत नाही, तर आम्ही तुझे आभार मानतो. All that you have given us, जे सर्व तू आम्हाला दिलेलं आहे, we thank you, Lord. त्या सगळ्यासाठी दे बाप्पा, आम्ही तुझेच आभार मानतो. And Father, आणि दे बाप्पा, we have a passion आमच्यामध्ये आवेश आहे that the souls have to be saved. की लोकांचं तारण व्हायला हवं. Your blood should not go in vain. तुझं रक्त वाया जाता कामा Your नये. salvation should not go in vain. तुझं तारण वाया जाता कामा नये. Devil should not have the last laugh, Lord. सैतानाने शेवटचं हास्य घेता कामा नये. I hope and pray मी आशा बाळगून प्रार्थना करतो that from the life of Jonah we can learn a few things. की योनाच्या जीवनातून आम्हाला काही गोष्टी शिकता याव्यात. And with the dealing of God through Jonah to Jonah, we have learned a few things. आणि योनाच्या जीवनात परमेश्वराने ज्या रीतीनं कारवाई केली किंवा कार्य केलं, त्यातून आम्हाला काही शिकता यावं. That what God was expecting from Jonah, now He's expecting from us. की देव योनाकडनं जे अपेक्षित ठेवत होता, आता देवाने तीच अपेक्षा आपल्याकडनं ठेवलेली आहे. That which was neglected by Jonah, He is expecting it from us. जे योनाकडनं दुर्लक्षित झालं, ती अपेक्षा देव आता आपल्याकडनं ठेवत आहे. Was God wrong? देव चुकीचा होता का? God was not wrong. देव चुकीचा नव्हता. Jonah was wrong. योना चुकला होता. Jonah thought that they should be judged and not saved. योनाला असं वाटलं की निनवेकरांचा न्याय व्हायला पाहिजे, त्यांचं तारण नको व्हायला, That they will never be saved. त्यांचं तारण कधीच व्हायला नको, That they will never come to God. आणि कधीच त्यांनी देवाकडे येऊ नये, And they will never come to God. आणि ते देवाकडे येणार नाहीत. But they came. पण निनवेकर देवाकडे आले. Right from the king to the servant, they Par- were saved. राजापासनं चाकरापर्यंत त्या गावात सगळ्यांचं तारण झालं. What is God teaching us? देव आपल्याला काय शिकवतो? We are surrounded by Ninevites. निनवेकर आपल्या अवतीभोवती आहेत. You are surrounded by Ninevites. आपल्या चारी बाजूनी निनवेकर आहेत. Don't go to Tarshish. तार्शिशला पळून जाऊ नका. Stay in Nineveh. निनवेत राहा. Don't say असं म्हणू नका Ninevites will never come to God. निनवेकर कधी प्रभूकडे येणार नाही. They will come. येणार, They will come. येणार. Provided each one of us has a heart of compassion. आपल्यातल्या प्रत्येकामध्ये कळवळ्याचं हृदय असेल तर येईल. And as you serve them, आणि जसं तुम्ही त्यांची सेवा चाकरी कराल, as you will work for their salvation, त्यांच्या तारणासाठी काम कराल, God will increase the gold over your head. परमेश्वर तुमच्या डोक्यावर झाड वाढवेल He will be a blessing to you. आणि तुम्हाला आशीर्वाद आणेल. Every longing, every desire, every prayer request will be answered by my God. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा, तुमच्या सर्व इच्छांना, तुमच्या सर्व मागण्यांना, सर्व विनंत्यांना तो पूर्ण करेल. I'm going to pray that way. अशा रीतीनं मी तुमच्यासाठी I'm going to प्रार्थना pray that करणार way. आहे. हालेलुया. And on your end, आणि तुमच्या बाजूनं you just have passion for the souls. तुम्ही फक्त हरवलेल्या लोकांसाठी मनात आवेश बाळगा. God has given you this Nineveh. देवाने तुम्हाला हे निनवे दिलेलं आहे. You are God's Jonahs.
तुम्ही देवाचे योना आहात. You are God's Jonahs. तुम्ही देवाचे योना आहात. Say, Lord, म्हणा प्रभू, I am your Jonah. मी तुझा योना आहे. Help us, Lord, आम्हाला मदत कर प्रभू. to have a passion. आमच्यात आवेश असावा. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. While serving God, परमेश्वराची सेवा करताना they are grieved also. कधी कधी त्यांना दुःखही वाट्याला येतं. Lord, you told Jonah, प्रभू तू योनाला म्हणालास, I saw your grief, मी तुझं दुःख पाहिलं and so I allowed this gourd to come upon your आणि head. म्हणून तुझ्या डोक्यावर हे झाड मी वाढू दिलं. Lord, प्रभू, see the pain of my people. माझ्या लोकांच्या वेदना तू पहा. See their struggle as they save souls, माझ्या लोकांचे संघर्ष तू पहा. as they live for you. जसं ते तुझ्यासाठी जगतात, See their heart. त्यांचं हृदय तू पहा. And Master, प्रभू, bless them. त्यांना आशीर्वादित कर. Give them those comforts of this world. या जगातलं सारं सौख्य त्यांना दे. And my people will not be carried away, Lord. की माझी लोक कधीही बहकता कामा नये. They are disciples. ते शिष्य आहेत. Every needs you meet, Lord. त्यांची प्रत्येक गरज तू भागव. The Lord is blessing you people. प्रभू तुम्हा लोकांना आशीर्वादित करत आहे. Everyone should be blessed, oh my प्रत्येक God. जण आशीर्वादित झाला पाहिजे प्रभू. Bless each one of them. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Whatever they are asking, give it to them now. हे लोक तुला जे काही मागतात ते त्यांना आता दे. Because they said they are your Jonahs. कारण ते म्हटले की ते तुझा योना आहेत. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे की तू माझी प्रार्थना ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन. God will answer each one of your prayers now. देव तुम्हा प्रत्येकाच्या प्रार्थनेला आता उत्तर देईल. He will do it. जरूर करेल. He will raise up a gourd over your head. तुमच्या डोक्यावर तो झाड वाढवेल. But पण on your part, तुमच्या बाजूने let your passion build up more and more for the salvation of the lost souls. तुमच्या अंतःकरणामध्ये हरवलेल्या लोकांच्या तारणाचा आवेश रोज वाढवा. Do this, हे करा. you shall never lack. कधीच तुम्हाला काहीच कमी पडणार नाही.